हॅलो फ्रेंड्स, काल आपण एक्झाम्पल्स काही होमवर्कला दिली होती आणि मुलं अशी म्हणत होती की सर आपण ती एकदा तुम्ही करून दाखवा असं म्हणायला लागली. म्हणताना लक्षात घ्या, मी पुन्हा ही होमवर्कची 2 गणितं जी शेवटची होती ती आज करायची असं मी ठरवलेलं आहे. पहा, लक्षात घ्या मुलांनो, हे एक्झाम्पल आपल्या समोर मांडलेलं आहे. ड्रॉ अ सर्कल, एक वर्तुळ काढायचं आहे ऑफ डायमीटर 6.4 सेंटीमीटर. डायमीटर म्हणजे काय बघा सर, डायमीटर याचा अर्थ व्यास, ज्याचा व्यास 6.4 आहे. व्यास ही काय भानगड असते हो, तर समजा एखादं सर्कल असेल, असं एखादं सर्कल असेल, हा सेंटर आहे, याला समजा ओ म्हटलं, तर डायमीटर म्हणजे काय, तर अशा प्रकारची कॉर्ड, अशा प्रकारची जीवा जी सेंटर मधून जाते, म्हणजे अशी जी ही जाते ही लक्षात घ्या, त्याला या ठिकाणी काय म्हणतात, डायमीटर म्हणतात. दिस इज द डायमीटर. मग हे जे डायमीटर किती आहे, तर हे जे इथून इथं पर्यंत आहे ते 6.4 आहे, लक्षात घ्या. पण एका डायमीटर मध्ये 2 रेडियस असतात. तर इथं हा जो सेंटर आहे आणि हा जो वर्तुळावरील बिंदू आहे, पॉइंट ऑन सर्कल, ह्याला रेडियस म्हणतो आपण. आणि हा जो सेंटर आहे आणि हा वर्तुळावरील बिंदू ह्याला आपण रेडियस म्हणतो. मग व्हॉट इज द डायमीटर? डायमीटर इज नॉट इक्वल टू 2r, r प्लस r म्हणजे 2r. Therefore, here 2r is equal to 6.4. बघा, लक्षात येते का? Therefore, r is equal to 6.4 divided by 2. Therefore, r is equal to 3.2. हे रेडियस झाली सर. मग ह्या रेडियसनं आपल्याला सर्कल काढायला लागेल. बरोबर सर, ह्या रेडियसनं आपल्याला सर्कल काढायला लागेल. पण 3.2चं सर्कल काढायचं म्हणजे इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स हे 3.2 झालं सर. बरोबर आहे का बघा सर? त्यांनी आता काय सांगितलंय की टेक अ पॉइंट आर. त्यांनी काय सांगितलं बघा सर, आर पॉइंट घ्या ऍट अ डिस्टन्स इक्वल टू द डायमीटर फ्रॉम सेंटर. सेंटर म्हणजे काय सांगा सर, तर सेंटर कुणाला म्हणले आपण, ओ सेंटर म्हणले. म्हणजे ओ पासून हा जो आर पॉइंट आहे तो किती डिस्टन्सवर आहे, तर डायमीटर इतक्या डिस्टन्सवर आहे. सेंटर काय आहे, ओ. केंद्र काय आहे, ओ. ओ पासून हा आर बिंदू घ्यायचा आहे. किती अंतरावर घ्यायचा आहे, तर डायमीटर इतक्या अंतरावर घ्यायचा आहे. म्हणजे डिस्टन्स ओ आर, डिस्टन्स ओ आर हे किती आहे, डायमीटर इतका आहे. लक्षात घ्या, पुन्हा मी रिपीट करतो, डिस्टन्स ओ आर इज इक्वल टू डायमीटर असं ते म्हणतंय, लक्षात घ्या सर. आणि डायमीटर किती आहे, 6.4. Therefore, distance OR is equal to 6.4. मग ही आकृती कशी होणार बघा. आता या ठिकाणी काढत असताना तुम्हाला काय करायला लागेल, तर पहिल्यांदा तुम्ही हे रेडियस 3.2 घेतली, लक्षात घ्या. बरोबर आहे का बघा सर? तर हे लोखंडी टोक आहे, राईट सर. इथे लक्षात घ्या, हे 0 आहे, हे 1 आहे, हे 2 आहे, हे 3 आहे आणि हे 4 आहे. आणि तुम्हाला 3.2 घ्यायचं आहे. 3.1, 3.2, लोखंडी टोक 0 वरती घेतलं, हे 3.2 वरती घेतलं आणि लक्षात घ्या हे सर्कल काढलं सर. आणि हा झाला, लक्षात घ्या, ह्याला ओ आपण म्हटलं, इथं ओ झाला हा. आणि ओ आर किती आहे, 6.4 आहे. ओ आर किती आहे, 6.4 आहे. म्हणजे ओ पासून आर हा 6.4 वर यायला पाहिजे सर. मग तुम्हाला 6.4 पट्टीत कुठे बघायला लागेल सर, हे 5, हे 6 आणि हे 7 आणि हे 6.5 आणि हे 6.4. म्हणजे हा जर तुम्हाला 6.4 चा कंपास करायला लागेल, मग लोखंडी टोक 0 वर, 6.4 वरती पेन्सिलचं टोक घ्यायचं इथे आणि हे उचलायचं 6.4. आणि मग इथे शून्यावरती लोखंडी टोक ठेवायचं आणि 6.4 वरती लक्षात घ्या तुम्ही इथे पॉइंट घेणार. हा 6.4 आहे. हे किती आहे सांगा सर, आर आहे. मग हे ओ आर जे आहे ते जोडायचं. हे ओ आर जे आहे ते जोडायचं. हे ओ आर जोडलं, हे ओ आर किती आहे, 6.4 आहे. ओ आर 6.4 आहे. आणि ही रेडियस किती आहे, 3.2 आहे. म्हणजे हा बरोबर मिड पॉइंट आला बघा सर. तुमच्या लक्षात आलं का बघा सर, हा बरोबर मिड पॉइंट आला. हा कारण हा 3.2 आहे, हे 3.2 आहे, टोटल 6.4, हा मिड पॉइंट आला. मग ह्याचा मिड पॉइंट घेत असताना हा ह्याला एम म्हणायचं आणि सर्कल काढायचं, हे असं नाही करतात. हा मिड पॉइंट तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टरनीच घ्यावा लागेल. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरनी घेतलेला मिड पॉइंट हा इथे येतोय का बघायला पाहिजे.
म्हणजे तुम्हाला कसं करायला लागेल, तर लोखंडी टोक ओ वरती ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वर एक कंस खाली एक कंस, पुन्हा इथून उचलायचं, लोखंडी टोक आर वरती ठेवायचं आणि ह्याच्या बरोबर लक्षात घ्या त्याला कट करायचं, लक्षात घ्या असा, आणि लक्षात घ्या इथे याला कट करायचं असा, बरोबर, असं अंतर बदलायचं नाही, आणि लक्षात घ्या हे जे आहे हे तिन्ही जोडायचे, तुटक रेषेने जोडले तरी या ठिकाणी चालतील, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारचा जर तुम्ही बघितलात, लक्षात घ्या हा राईट, हा जो आहे लक्षात घ्या हा तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, हा ओ आर पासून काढला, ओ इथं लोखंड टोकलं निम्म्यापेक्षा जास्त, वर आर खाली आर, चाप मारला, आर वर ठेवलं, पुन्हा चाप मारले, काढ, हा मिड पॉइंट, दिस इज द मिड पॉइंट एम. आता आणखीन एक सर्कल काढायचं, लोखंडी टोक एम वर ठेवायचं, पेन्सिलचं टोक ओ वर ठेवायचं, आणि आणखीन एक लक्षात घ्या असं सर्कल काढायचं, आणि हे जे सर्कल आहे हे सर्कल लक्षात घ्या असं आर मधून जात आहे सर, लक्षात घ्या, लक्षात घ्या हे आर मधून गेलं पाहिजे. आणि हा जो दोन सर्कलचा जो छेदनबिंदू आहे हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, त्याला ए आणि बी म्हणायचं, लक्षात द्या का बघा सर. आणि हे आर ए जोडायचे, हे आर ए ही तुमची लक्षात घ्या जी आपण बघितली ही जी आहे लक्षात घ्या ही आर ए ही पहिली टँजंट, ही आर ए ही पहिली टँजंट सर, लक्षात घ्या. दुसरी टँजंट आर बी, ही दुसरी टँजंट लक्षात घ्या आर बी, कळते का बघा सर आपल्याला. मग हे आर ए झाले, हे आर बी झाले, कुणाची काही शंका आहे का बघा सर. आणि मग समजा जर तुम्ही आर ए आर बी मोजा म्हणले नाही, डॉट टँजंट्स, टँजंट्स म्हणजे स्पर्शिका, आर मधून स्पर्शिका काढा, आर मधून काढलेली ही स्पर्शिका आर ए आहे, आर मधून काढलेली ही स्पर्शिका आर बी आहे. हे सगळं रफ झालं, हे हातानं मी काढले कळावं म्हणून. आता तुम्ही मशीनच्या साहाय्याने, आपल्या कंपॉसच्या साहाय्याने आपण काढायचंय, काढूया. चला आपण सुरुवात करूया, लक्षात घ्या. आता पहिल्यांदा आपण सर्कल काढायचं आहे, सर्कलची रेडियस किती आहे सांगा, 3.2, कारण डायमीटर किती आहे 6.4, ह्याच्यावर रेडियस 3.2, 3.2 न सर्कल काढूया. चला स्टार्ट, घ्या बरं. आता आपण हे लोखंडी टोक, पेन्सिलचं टोक घेतलं बघा, हे बरोबर आहे, हे लोखंडी टोक आहे, हे लक्षात घ्या पेन्सिलचं टोक आहे, घेतलं. आता लक्षात घ्या या ठिकाणी आपण पट्टी घेऊया, बरोबर, पट्टी घ्या, आणि ही पट्टी वहीवरती ठेवली का बघा, बरोबर सर, ही पट्टी वहीवरती ठेवली का बघा. हा, आता ही पट्टी वहीवरती ठेवली. आता 3.2 घ्यायचं आहे, हे 3.2, बरोबर सर, 3.2. हा, आता 3.2 ने हे घेतलं, काढा बरं सर्कल. आता हे सर्कल काढूया आपण सर, लक्षात घ्या, सर्कल काढूया. बघा बरं सर्कल कसं निघेल आता, सर्कल झालं सर. ह्या सर्कलला आता काय करायचं सांगा सर. ह्या सर्कलला आता आपण पॉइंट द्यायचा आहे, लक्ष द्या. ह्या सर्कलला आपण सेंटर घेऊया, हा इथं सेंटर घेतला, तिथं लोखंडी टोक ठेवलेलं आहे, त्याला नाव द्या ओ. आता ओ आर घ्यायचा आहे, ओ आर किती आहे 6.4, मग 6.4 चा कंपॉस तयार करा, राईट, 6.4 चा कंपॉस तयार करा सर, लक्षात घ्या, बघा बरोबर आहे का. चला 6.4 चा आपण कंपॉस तयार करूया. बघा 6.4, ही पट्टी घेतली, पट्टी अशी ठेवली, शून्यावर लोखंडी टोक, ओके. हे बघा सर घेतली, हे 6.4 झालं. मग 6.4 वरती इथे लोखंडी, इथं आर वर, ओ वर ठेवा,
आणि इथे घ्या सर, हे खूण करा. बरोबर सर. मग आता काय करायला लागेल तुम्हाला, हे करून घेतलं, हे 6.4 वर झालं. आता काय करायला लागेल सांगा सर. आता हे तुम्हाला इथं कुठे आर बिंदू येईल हे जोडायचं. इथे लक्षात घ्या तुम्हाला इथं आर मिळाला. आता आर जोडूया आपण. हे पट्टी घ्यायची, पट्टीनं ओ आणि आर जोडायचे, व्यवस्थित गडबड करायची नाही. हे ओ आर जोडले. आता काय करायचंय सांगा सर. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचंय. बरोबर सर. परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढूया. पहा, लक्ष द्या. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना लोखंडी टोक ओवर, पेन्सिलचं टोक लक्षात घ्या निम्म्यापेक्षा जास्त, वर एक कंस काढा, खाली एक कंस काढा. ओके. लोखंडी टोक आर वर ठेवा, डिस्टन्स बदलायचं नाही. लोखंडी टोक आर वर ठेवा, कट करा, इथे कट करा, जोडा. बघा सर. राईट सर. हे जोडलं. हा तुम्हाला इथं मिड पॉइंट मिळाला, हा एम, हा सर्कल वरती आलेला आहे. बघा, लक्षात येते का. आता काय करायचंय सांगा सर. आता अनादर सर्कल काढायचं, सेकंड सर्कल. सेकंड सर्कल कसं काढायचं सांगा सर. तर लोखंडी टोक एम वर ठेवायचंय, इथे इथं एम वर ठेवलं, पेन्सिलचं टोक हे आर वर घेतलं, किंवा लक्षात घ्या ओ वरती घेतलंय. बरोबर आहे का बघा. आणि कट केलं. पूर्ण काढायची गरज नाहीये. राईट. हे दुसरं सर्कल पूर्ण काढायची गरज नाहीये, नॉट नेसेसरी. काढलं तरी चालतंय. समजा सर्कल काढलं तर आर मधून ते जाईल, नाही काढलं तरी चालतंय, कारण आपल्याला हे दोन पॉइंट्स मिळवणं गरजेचं आहे. लोखंडी टोक एम वर, पेन्सिलचं टोक ओ वर मारले. बरोबर सर. लक्षात घ्या, आपण जर पुस्तकामध्ये देखील सॉलिड बघितले तर त्यांनी एवढेच काढलेले आहेत, लक्षात घ्या सर. मग हा पॉइंट मिळाला सर, हा, ह्याला आपण ए नाव देऊया. हा पॉइंट मिळालेला बी नाव देऊया. आणि मग लक्षात घ्या, मग या ठिकाणी लक्षात घ्या आपण आता हे काढूया सर टँजंट्स. त्यांनी सांगितले ड्रॉ टँजंट्स. म्हणजे कसं काढायचं सांगा सर. ए आर जोडायचे, पट्टी महत्वाची आहे. बरं सर, पट्टी खूप महत्वाची आहे. पट्टीशिवाय हाताने ओढायचं नाही. काय हे ए, हे आर, व्यवस्थित. नीट बघायचं सर. ए मधून गेले का, आर मधून गेले का. दुसरं बी आर जोडायचं. हे बी, हे आर, व्यवस्थित. राईट सर. हे ए आर, हे बी आर, टँजंट्स कंप्लीटेड. ह्यातलं मेन काय आहे लक्षात घ्या सर. ओ आर हे डिस्टन्स ओ पासून आर पर्यंत 6.4 आहे. ही रेडियस 3.2 आहे, म्हणजे बरोबर इथं वर्तुळावरती आले. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये नाही येणार. दिस इज द स्पेशल एक्झाम्पल. दिस इज द स्पेशल एक्झाम्पल. खास गणित आहे, त्यामुळे लक्षात ठेवायला लागेल सर तुम्हाला. मी काल हे होमवर्कला दिलं होतं, समजावून सांगितलं होतं. पण एखाद्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो वर्तुळाच्या आत पण येतो, तो वर्तुळाच्या बाहेर पण येतो, येऊ शकतो, वर्तुळावर पण येऊ शकतो. त्याचा काही संबंध नाही. हा मिड पॉइंट दर्शवतो, हे लक्षात घ्या. तर या पद्धतीनं सर मी तुम्हाला सगळं रफ कॅल्क्युलेशन्स आणि सांगितलं. एक्झाम्पल हे 4 मार्काचं आहे.
बरोबर, लक्षात घ्या. तर ह्या पद्धतीची आपल्याला तयारी ठेवायला लागेल. खूप छान एक्झाम्पल आहे. आणखीन एक होमवर्कचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत, लक्षात घ्या. पहा मुलांनो, काय म्हणतंय हे, रेडियस म्हणते बघा सर 3.4 सेंटीमीटर. मग 3.4 सेंटीमीटरची रेडियस एक सर्कल काढा. चला 3.4 घेऊया. बरोबर सर, 3.4चा आपण घेता येईल. लक्षात घ्या, मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही पट्टी आहे, हा पट्टीवरचा 0 आहे, हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, हा 3.5 आहे, 3.4 आहे. लोखंडी टोक 0 वर आहे, हे 3.4 वरती आहे. आणि 3.4 न लक्षात घ्या या ठिकाणी रेडियस घेतली आणि सर्कल काढायची आहे, लक्षात घ्या. तर चला पहिला आणि सेंटरला नाव द्यायचं आहे ई. हा सेंटर आहे सर, लक्षात घ्या, ई नाव द्यायचं. चला आपण सुरू करूया. तर या ठिकाणी बघत असताना हे तुम्हाला कर्कटक घ्यावं लागेल आणि पट्टी पहा सर, लक्षात घ्या, पट्टी घेतली. बरोबर सर, हे घेतलं. चला 3.4 घ्यायचं आहे. बघा, लक्षात घ्या, सुरू करूया. शून्यावरती लोखंडी टोक ठेवा, हे 0 वरती ठेवलं. आता तुम्हाला 3.4 घ्यायचं आहे. ओके, घेतलं. हा, आता सर्कल काढायचं आहे सर, लक्षात घ्या आपल्याला. काढूया सर्कल सर, लक्षात घ्या. हे सर्कल काढलं, बरोबर आहे का? बघा सर, आता सर्कल सेंटरला काय नाव द्यायचं बघा. सेंटरला नाव द्यायचं आहे ई. दिलं का? द्या. इथं सेंटरला ई नाव द्यायचं आहे. काय चुकलं का? बघा, सेंटरला काय नाव द्यायचं आहे बघा सर, ई नाव द्यायचं आहे. पुन्हा काय म्हणतात, टेक अ पॉइंट एफ ऑन अ सर्कल. सर्कल वरती एफ पॉइंट घ्या म्हणते सर, सर्कल वर ऑन अ सर्कल. मी सर्कल वरती एफ पॉइंट घेऊया सर, हा एफ पॉइंट घेऊया. हा सर्कल वरती एफ पॉइंट घेतला. त्यांनी असं म्हटले, टेक अ पॉइंट ए सच दॅट ई एफ ए. ई एफ ए एक रेषी आहे, म्हणजे ई एफ आणि ए इथं कुठं तरी आहे आणि ही एका रेषेत आहेत. म्हणजे पहिल्यांदा ही रेषा काढूया. बघा, आता पट्टी वापरायला लागेल आपल्याला. पट्टी घ्या बरं. हा, ई एफ या ठिकाणी आपल्याला जोडायला लागेल. पहिल्यांदा ई एफ ए एक रेषी आहेत ना, ई एफ पासून अशी रेषा काढा, मग ए घेऊया इकडं. बघूया सर. बघा सर, आता घ्या, चला. तर या ठिकाणी लक्षात घ्या, बघा बरं, आता पट्टी घेऊया. ही ठेवली, ई एफ दिसतं का? बघा, हे ई आहे, हे एफ आहे. पट्टी ठेवली आणि पट्टी ठेवून लक्षात घ्या, ई वरून आणि एफ वरून ही रेषा काढली सर. या साईडला असा बाण करूया आपण. ई एफ जोडली का? तर हे ई एफ ए एक रेषे आहेत. ई आहे, एफ आहे, ए इथे येईल, ए इथे येईल, लक्षात घ्या. मग आता घेऊया ए. ए किती आहे बघा सर, ए किती आहे? तर बघा, नीट लक्ष द्या आता ए कडे. हा, ए कडे लक्ष द्या सर. ह्या त्यांनी एफ ए 4.1 आहे. तुमच्या लक्षात आलं बघा सर, एफ ए 4.1 आहे. एफ पासून ए 4.1. मग 4.1 तयार करा. 4.1 कसं तयार करणार सांगा सर. इथं लोखंडी टोक इथं शून्यावर ठेवा आणि इथे 4.1 वर पेन्सिलचं टोक घ्या. लक्षात आलं? मग घ्या बरं पट्टी घ्या. चला स्टार्ट. हे घेतलं सर. बघूया सर, 4.2. राईट, 4.2. ओके सर. तर या पद्धतीने आपण 4.2 घेतली. घेतलं सर 4.2. आता काय करा, एफ पासून ए पर्यंत 4.1 घ्या सर. 4.1 इथं आलं, हे घेतलं.
हे हा पॉइंट आला बघा सर, एफ ए 4.1 हा ए झाला. काय चुकलं का बघा सर? हा ए झाला. ई पासून ए पर्यंतचं डिस्टन्स किती झालं तुम्हाला बघता येईल सर. ई ए हे डिस्टन्स किती आहे, तर ई एफ अधिक एफ ए. ई एफ म्हणजेच काय, रेडियस अधिक एफ ए. रेडियस किती आहे बघा सर, 3.4 आणि एफ ए किती आहे बघा 4.1. म्हणजे किती झालं सर, तर 4 1 5.5 आणि 4 3 7 7.5. म्हणजे हे डिस्टन्स झालं 7.5. मग 7.5चा आता मिड पॉईंट घ्यायला पाहिजे. 7च्या निम्मा 3.5, 5च्या निम्मा 2.5. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी 3.7 वर जाईल सर. म्हणजे इथे कुठेतरी पॉईंट आला पाहिजे सर, इथे कुठेतरी मिड पॉईंट. कारण हे 3.4 आहे, 3.7 वर येईल इथे कुठेतरी सेंटर. म्हणजे असं येणार बघा सर, ही वर्तुळाच्या बाहेर अशी येणार. तुमच्या लक्षात येते. मग आता सर आपण काढूया परपेंडिक्युलर बायसेक्टर. चला हे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी घ्या. ई ए चा परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा. ई ए चा हिथं अशी लाईन येणार आहे, मिड पॉईंट इथे येणार आहे, बरोबर आहे सर. मिड पॉईंट कसा काढला सांगा, ह्याच्या निम्मा घ्यायचा असतो ना सर. हे 7च्या निम्म किती, 7च्या निम्म 3.5, 0.5च्या निम्म 2.5 म्हणजे किती आले 3.7. मिड पॉईंट इथून 3.7 वर येणार आहे. रेडियस 3.4 आहे, 3.4 7.5 इथं कुठे येणार, अशी लाईन येणार सर. इंजिनियरला सर आयडिया आली पाहिजे, आयडिया कुठे येते काय येते आयडिया आली पाहिजे सर, दिसली पाहिजे ही लाईन काढण्या अगोदर. लक्षात येते का बघा सर. हे ई झालं. ई वर ठरवलं लोखंड, चाप मारली, हलवू नका. लक्षात घ्या ए वर घ्या. बरोबर. हे डिस्टन्स किती असावं, तर निम्म्यापेक्षा जास्त असावं, निम्म्यापेक्षा जास्त. बरोबर सर. मग आता काय करायचंय, आता चाप झालेले आहेत सर. आता लाईन मारायची आहे. तुटक मारली तरी चालतील, डॉटेड लाईन. बरोबर सर. डॉटेड लाईन घ्या. ही डॉटेड लाईन, हा पॉइंट घ्या, हा पॉइंट घ्या, घ्या डॉटेड लाईन. लक्षात का बघा, ही घ्या डॉटेड लाईन. राईट. बघा बरं. आणि हा तुमचा पॉइंट आला बघा सर, हा एम मिड पॉइंट आला का बघा सर, मिड पॉइंट एम. आता काय करायचं सांगा सर, सर्कल. पण फुल सर्कल काढण्याची गरज आहे का, सेकंड सर्कल फुल सर्कल काढण्याची गरज नाही. एम वर लोखंडी टोक ठेवा, एम वर एम मिड पॉइंट. पेन्सिल स्ट्रोक ई वर घ्या आणि सर्कल काढा, ते ए मधून जाईल. फुल सर्कलची गरज नाही, फक्त कटिंग पॉइंट्स मिळाले पाहिजे. लोखंडी टोक कुठे ठेवायचं, एम वर, एफ वर नाही, एफ वर नाही, एम वर. इथे एम वर ठेवलं आणि लक्षात घ्यायचं पेन्सिलचं जे टोक आहे हे लक्षात घ्या, पेन्सिल स्ट्रोक ई वर आणि इथे कट मारला असा. ओके. फुल सर्कल काढण्याची गरज नाही. राईट. मग आता तुम्हाला 2 पॉइंट्स मिळाले सर्कल कटिंगचे. सर्कल कटिंगचे तुम्हाला 2 पॉइंट्स मिळाले. आता ह्याला नाव ए बी देऊया का, नको, इथं ए रेडी आहे. हा एफ होता बघा इथला, हा एफ आहे. मग ए नको, इथं काय नाव देऊया, एक्स वाय म्हणूया. ह्याला एक्स म्हणूया, ह्याला वाय म्हणूया. मग एक्स ए हा पहिला टेंजंट, वाय ए हा दुसरा टेंजंट. बघा सर समजते का. तर एक्स ए हा पहिला टेंजंट, हा घेतला.
बघा सर, हा इथे एक्स आहे, हा इथे ए आहे, हा एक्स आहे. लक्षात घ्या आता वाय ए, हा वाय, हा ए, बघा सर बरोबर आहे का? अशा प्रकारच्या दोन टँजंट्स एक्स ए वाय ए करेक्ट आलं पाहिजे सर, लक्षात घ्या. ही गणित काल होमवर्कची होती, लक्षात घ्या. होमवर्कला मी दिलं होतं 6वा गणित. कदाचित तुम्हाला ते काढताना त्रास झाली, काही विद्यार्थी म्हणाले म्हणून मी पुन्हा आज घेतलं. बरोबर आहे, तुम्हाला आता कळली असतील अशी मी अपेक्षा करतो. लक्षात घ्या. धन्यवाद.